तर 22 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 9 जणांना जी काही सरकारी मदत ती घोषित झाली त्याचं मागचं कारण ते पण समजून घ्या की ही विषारी दारू पिऊन एक्सपायर झाले, त्यांना कळालंच नाही की विषारी दारूमुळे ते एक्सपायर झाले आणि मग बाकी ही घटना पोलिसांकडे गेली कारण यांचं विदाउट पोस्टमार्टमच यांची अंत्यविधी झालेला आहे या उरलेल्या लोकांचा की याच्यातल्या पोलीस स्टेशनला त्या भागाच्या स्थानिक नगरसेवकांनी 10 वेळेस अर्ज केलेले आहेत। पिंपरी चिंचवडचा तर पोलीस स्टेशनच्या जवळ हातभट्टीचे अड्डे चालतात सभापती महोदय आणि हडपसरचं जिथं आहे तिथे स्वतः पियायला सगळं माहिती, अड्डे कुठे चालतात बाजूला चालतात, आम्ही त्या स्लम मध्ये जाऊन आलो, त्याच्याच बाजूला लोक दारू पितात, ते फुग्यामध्ये काहीतरी मेन कापडाच्या पिशव्या असतात त्याच्यात आणतात त्या दारू। एक साईडच्या लोकांना सुद्धा हे अड्डे सभापती महोदय माहिती आहे। सरकारने खालच्या साध्या लोकांवर निलंबनाची कारवाई केली मान्य गृह राज्यमंत्री महोदय, याच्यात पोलिसांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे। खऱ्या अर्थानं मोठे अधिकारी, पीआय दर्जाचे अधिकारी, एसीपी दर्जाचे अधिकारी याच्यात सहभागी आहे, त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे। मुख्य सूत्रधार योगेश वानखरे आणि कर्नल सिंग विरखा असं नाव यांचं सभापती महोदय की उत्पादन शुल्क कायद्यानुसार यांच्यावर गुन्हे दाखल झाले, यांच्यावर कायदे आयपीसी अंतर्गत सभापती महोदय झाले पाहिजे, ते करणार का हा माझा प्रश्न आहे। मुख्य आरोपी एक राधेश्याम प्रजापती याच्यावर याच्या आधी सुद्धा सभापती महोदय गुन्हे दाखल आहे आणि वारंवार हे गुन्हे होत असताना वाटतं त्याला विशेष म्हणजे लोक मेल्यानंतर पीआय बरोबर तो माणूस तिथे होता प्रेसशी बोलताना 215 लिटर मिथेनॉल याच्यात आणलेले, 215 लिटर आणि भिवंडीतील कंपनीतून हे मिथेनॉल आणलेलं आहे। जसं अमित गोरखे साहेबांनी जे सांगितलं की 16 किलोमीटरचा प्रवास नाही हा, फार भिवंडी पासूनचा प्रवास आहे हा लांबच्या लांब। त्याच्यामुळे हडपसर, दापोडी, बोपोडी, फुगेवाडी आसपास या सगळ्या भागामध्ये विषारू दारू मोठ्या प्रमाणात सभापती महोदय विकली जाते। ही घटना सातत्यानं चालू असणारी आहे आणि म्हणून याच्यातला एक्साईजचे अधिकारी सगळे, त्याच्यानंतर पोलीसचे सिनियर अधिकारी, मिथेनॉल जे आहे माझ्या माहितीप्रमाणे बोगस आधार कार्ड देऊन मिथेनॉल मिळवलेलं आहे। मिथेनॉल पण जे मिळालं कोणत्या कंपनीच्या नावाने, मिथेनॉलसाठी कंपनी रजिस्ट्रेशन असलं पाहिजे, विदाउट कंपनीच्या रजिस्ट्रेशन मिथेनॉल कसं मिळतं या राज्यामध्ये आणि मिथेनॉलची वाहतूक भिवंडीपासून पुण्यापर्यंत कशी झाली, उरुळी कांचनपर्यंत, हाही याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून या तिन्ही विषयामधल्या अधिकाऱ्यावर सस्पेंडन मला असं वाटतं कडक कारवाईची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं मिथेनॉल आणि हातभट्टीची दारू गावगाव महाराष्ट्रात चालू आहे, याच्याविषयी सरकार काय पावलं